नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र शासनाने रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाण्यात प्रादेशिक परिवहन विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मराठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नौपाड्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या अभिनय कट्टा येथे किरण नागती यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात 700हून अधिक रिक्षा चालकांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणानंतर चालकांची लेखन, वाचन आणि संभाषणाची परीक्षा घेण्यात आली. मोठ्या संख्येने चालक उत्तीर्ण झाले असून त्यांना लवकरच प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाईल. या उपक्रमामुळे रिक्षा चालकांना प्रवाशांशी प्रभावीरित्या संवाद साधता येणार असून मराठी भाषेचा दैनंदिन वापर वाढण्यास त्यामुळे मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. हा उपक्रम असा आहे की जे मराठी भाषिक नसणारे म्हणजे जे पर राज्यातून आलेले रिक्षा चालक आहे त्यांनी मराठी शिकावं आणि आपल्या महाराष्ट्राची भाषा त्यांनी वापरावी काम करत असताना किंवा इतर ठिकाणी वावरत असताना. त्याच्यासाठी हा उपक्रम आहे. सरनाईक साहेबांनी हे सुरू केलेलं आहे. त्याला आम्ही एक्झाम घ्यायला आज आलो. GR मध्ये बऱ्याच गोष्टी असतात पण त्या अंमलात आणणं खूप गरजेचं असतं आणि तो दिवस खरं तर ह्या आत्ताच्या सरकारमुळे आला. आणि परप्रांतीय प्रत्येकाला खरं तर भाषा आलीच पाहिजे. व्यवहार भाषा प्रत्येकाला ज्या राज्यात आपण जातो त्या राज्यात ती भाषा बोलावीच लागते. त्याच्यामुळे मराठी ही आमची आई आहे, हिंदी आमची मावशी असली तरी पण त्या आईचा आदर करणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण परप्रांतीय जी पण मंडळी आहेत, मग ते टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील, यांच्यासाठी खरं तर ती जी योजना सुरू केली त्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर इथे आदित्य प्रतिष्ठान ठाण्याच्या माध्यमातून हे केंद्र सुरू झालं. त्यापैकी लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला. एखाद दोन जण जे अजिबातच काही मुलांना काय ज्या रिक्षावाल्यांना लिहिता वाचता येत नाही त्यामुळे त्या लोकांचा थोडा प्रश्न आला. बाकी सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि याचा खूप उदंड प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे. जवळजवळ आता 700 सव्वा 700च्या वर आपले विद्यार्थी झालेले आहेत आणि अजूनही तुम्ही बघाल तर नवीन फॉर्म भरण्याची रांग सुरू आहे. आणि कौतुक असं आहे की आनंदाने शिकतायत, येत नाही तर 2-2दा 3-3दा येऊन ते शिकतायत. तर ते 100च्या वरती जणांची आत्ता एक्झाम झालं. ही तिसरी एक्झाम झाली करून, त्यामुळे रिस्पॉन्सला प्रश्नच नाही आणि करतात. आम्ही पण आम्ही सगळेजण करून घेतो आहे. म्हणजे ग्रुपमध्ये तर घेतोच आहे पण जर लक्षात आलं की हा बोलायला जरा म्हणजे कुचकुच करत आहे तर इंडिव्हिज्युअल पण म्हणजे जशी प्रायव्हेट शिकवणी होतात तशी आम्ही सेपरेट घेऊन अशी केलेली आहेत. शहरातील होर्डिंग दुर्घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला सर्व अनधिकृत होर्डिंग तातडीने हटवण्याचे निर्देश दिले. तसंच पावसाळ्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व मोठ्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्याचे आदेश दिले. धोकादायक ठरणाऱ्या होर्डिंग्जवर आणि बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. आदेशानंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं असून शहरभर अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षतेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल असं महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं. मी ताबडतोब ठाण्यातल्या आयुक्तांना फोन केला. सगळे बिलकुल बॅनर काढून टाका, एकही बॅनर ठेवू नका आणि कुणालाही बेकायदेशीर बॅनर लावून देऊ नका. बेकायदेशीर बॅनर लावतील त्यांच्यावर कारवाई करा आणि जे होर्डिंग आहे ते होर्डिंग जे अनधिकृत होर्डिंग असतील ते काढून टाका. जे अधिकृत असतील त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. कुठलाही दुर्घटना होता कामा नये अशा प्रकारचे स्पष्ट सूचना निर्देश मी आयुक्तांना दिलेले आहेत. आर्थिक ताण आणि विकास प्रकल्पांसाठी निधीची गरज लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने 400 कोटी रुपयांचे म्युनिसिपल आणि ग्रीन कर्ज रोखे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रत्येकी 200 कोटीचे 2 कर्जरोखे 7 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी जारी करण्यात येणार असून व्याजदर 7.5 ते 8.5% दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कर्जरोखे व्यवस्थापन समिती स्थापन केली जाणार आहे. पर्यावरणपूरक वाहतूक, सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा आणि हरित विकास प्रकल्पांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. हा प्रस्ताव 20 जुलैच्या
सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी आणण्यात येणार आहे. हवेसर तलावाचं काँक्रिटीकरण होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. हिरानंदानी परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी तलावाच्या संरक्षणाची मागणी केल्यानंतर त्यांनी नैसर्गिक स्वरूप जपण्यासाठी आवश्यकता असल्यास आमदार निधी देण्याची तयारी दर्शवली. जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी अनधिकृत बांधकामं, फेरीवाले आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर देखील टीका केली. पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी आणि नालेसफाई वेळेत न झाल्याने दुर्घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही स्वतः नियमांचं पालन करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शहरातील विविध भागात झाडांच्या छाटणीनंतर फांद्या आणि कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेला पडून असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर अध्यक्ष श्री रवींद्र मोरे यांनी महापालिकेला 5 दिवसांचा इशारा दिला आहे. या कालावधीत छाटणीचा कचरा उचलला गेला नाही तर तो थेट महापालिका मुख्यालयात आणून टाकण्यात येईल असा इशाराच त्यांनी दिला.
यावेळी विभागाध्यक्ष संदीप साळुंके तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. जागोजागी असा कचरा पडलेला आहे. तुम्ही इथे बघाल, याच्या आपल्या सर्कलला बघाल, हरिनिवास सर्कलला, पुढे दमानीच्या अगोदर बघाल, त्या सर्व्हिस रोडला बघाल, सगळीकडे नुसता झाडांचा खच आहे. मी नगरपालिकेला 5 दिवसाची मुदत देतो. 5 दिवसात हे कचरा उचलला गेला नाही तर हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेच्या आतमध्ये नेऊन टाकणार. कारण यांना हीच भाषा कळते. आम्ही सांगून यांना कळत नाही. बरेचसे इथले नागरिक पण सांगतायत की इथल्या लोकांना त्रास होतो, लोक बोलतायत, तर त्यांना यांचे कामगार उत्तरं देतात. तुमच्या बापाचा रस्ता आहे का, याचा त्रास तुम्हाला काय होतोय, ही उत्तरं दिली जातात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची आम नागरिकांना. वर्तकनगर येथील सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूलमधील काही विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या चर्चेनंतर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली. वैद्यकीय, आरोग्य आणि शिक्षण अधिकाऱ्यांसह त्यांनी शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली. शाळेने 204 विद्यार्थी सहलीला गेले होते, मात्र केवळ 2 विद्यार्थ्यांना त्रास झाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा दावा योग्य नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. सहलीचं नियोजन करताना प्रशासनाला पूर्वकल्पना न दिल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. तसंच भविष्यात अशा घटनांबाबत नियमांचं पालन न झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. त्यांचं शाळा व्यवस्थापन एक आत्ताही कबूल करत नाही की चूक झालेली आहे. पण प्रिन्सिपल मॅडमनी रविवारी रात्री पेरेंट्सच्या ग्रुपवरती स्वतःची चूक कबूल केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं की हे घडलेलं आहे, पण आम्हाला लेट कळालं. आम्ही ज्या अधिकाऱ्याला दिलेलं आम्ही काम, ज्या संस्थेला, त्याची चौकशी करणार, जिथे फूड आले त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांनी गेलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त केलेली आहे पेरेंट्स लोकांची. पण माझं म्हणणं, तेवढी दिलगिरी व्यक्त करून हे योग्य नाही आहे, कारण भविष्यात पुढे असे कुठल्या घटना घडू नयेत. त्यासाठी शाळेने एकदम स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. त्या संस्थेचं जी सप्लाय करणारे फूड, त्याचं फूड लायसन्स असतील, त्याचा जी व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, पोलीस व्हेरिफिकेशन असेल, इतर बाबीची पूर्तता केली पाहिजेत. कारण आपली मुलं कोण घेऊन जाणार आहे आणि त्याचं बिहेवियर कसं आहे किंवा त्याचे पोलीस म्हणजे याच्यावर केसेस आहेत की नाही, त्याची चौकशी शाळेने पहिली करायला पाहिजे होती. आता आम्ही शाळेच्या निदर्शन आणल्यानंतर त्यांनी ते कबूल केलं की आम्ही त्याची माहिती घेतो म्हणून. आणि आमच्या वैद्यकीय अधिकारी आणखी शिक्षण मंडळाने त्यांना सांगितलेलं आहे पॉईंट्स, सगळी माहिती देतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि पिकनिकच्या आधी शिक्षण मंडळाला कळवणं शाळेची गरज आहे, पण शाळेने अद्याप कळवलेलं नव्हतं. फ्राइडे खा के सब कुछ करके सब एक्टिविटीज़ किया. हम लोग को कुछ मैसेज फ्राइडे ने आया, सैटरडे भी नहीं आया, संडे रात को मेल आया मेरा बच्चा आज मंडे स्कूल में नहीं आ सकता है, क्यों, फूड पॉइजनिंग है. सो हम लोग अभी 5-7 मेल्स मिला, इसलिए हम तुरंत वो कैसे हो गया. सो इसलिए हम लोग पीटीए मेंबर को मंडे बुलाया. पीटीए मेंबर को मिला. सो पीटीए मेंबर में पूछा अभी खाली कैसे 2 बच्चे लोग को खाली आ गया, बट फिर भी हम लोग दुख के कौन सा हॉस्पिटल है उसको नहीं मालूम था, कौन सा हॉस्पिटल. बिकॉज अगर हम लोग को मालूम पड़े तो हमेशा कोई कुछ हॉस्पिटलाइजेशन होएगा तो हम लोग खुद जाके हॉस्पिटल में बच्चों को मिलते हैं, पेरेंट्स को मिलते हैं. पर्यावरण संवर्धनाचा संकल्प जपत सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने शहापूर वनक्षेत्रामध्ये 1000 वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं. या उपक्रमाला कॅशेट फार्मास्युटिकलचं आर्थिक सहकार्य लाभलं असून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र झा आणि कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. शहापूर वनविभागाचे सहकार्य, केदार यांचे समन्वयक तसंच शिवस्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन गोष्टे यांचे योग्य वृक्ष प्रजाती निवडीसाठी यावेळेस मार्गदर्शन लाभलं. त्रिशुद्धी गांडूळ खत प्रकल्पाच्या संचालिका दिव्या गोष्टे यांनी स्वयंसेवकांना वृक्षारोपणाचं प्रशिक्षण दिलं. सहयोग कॉलेजच्या NSS स्वयंसेवकांनी वृक्षारोपण, परिसर स्वच्छता व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावली. संपूर्ण उपक्रमाचं नियोजन आउटरीच ऑफिसर राहुल पाटील यांनी केलं. सहयोग प्रतिष्ठानचे 2030पर्यंत 1 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट असून प्रत्येक रोपाचं 3 वर्ष संगोपन करण्याची जबाबदारी देखील संस्थेने स्वीकारली आहे. शिक्षण, कचरा व्यवस्थापन आणि सामाजिक उपक्रमांमध्ये देखील संस्था सक्रिय असून सहकार्य करणाऱ्यांनी 8422882228 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे.
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.